एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता वाजलेत सकाळचे 8:30 आणि आज तारीख आहे 21 डिसेंबर. तर आताच आमचा प्लॅन झाला आहे की वसई विरारची ट्रिप करायची. तर आता सध्या तयार झाले आणि निघायला रेडी आहे. तर आता इथे मी गिफ्टच्या इथे येऊन इंट्रो शूट करतो आहे माहिती आहे मला. तर आता आपल्याला म्हणजे आता मी निघणार आहे वसईसाठी, विरारसाठी. तर बाकी सगळे जे काय असतील ना, जे भेटणार आहेत आत्या वगैरे, माझी आत्या आणि मावशी ते सगळे वसई विरारलाच आहेत. तर अजून सध्या आता बघू किती वाजता निघता येते. घरचं पण तयार झालं आहे, वरती निघणार मम्मी. तर बघूया. तर तुला डायरेक्ट बघू कुठे भेटता येतं आणि नंतर तसं काय प्लॅन असेल तसं मी तुम्हाला अपडेट करत जाईल. तर आता मी इथे 9:30 होत आले आहेत आणि आता इथे बोरिवली स्टेशनला आलो आहे. तर आता इथून आपल्याला ट्रेन पकडायची आहे. गाईज, तर आता वाजले 10:15 आणि आता इथे एक पोपट झाला आहे की मी आधी चढलो ट्रेनमध्ये पहिल्या आणि विरारला आलो, पण मम्मी मागेच राहिली. दुसऱ्या ट्रेनमध्ये यावं लागलं तिला, कारण की तिला ह्या ट्रेनमध्ये चढायलाच भेटलं नाही, कारण की भरपूर गर्दी होती बोरिवलीला आणि त्यामुळे पण चढायलाच नाही भेटणार. पण तो एक आता पोपट झाला. तर ते काय करू शकतो आपण. तर आता मला 4 व्हीलरची चावी भेटली आहे. तर आता आपण गाडी काढूया आणि गाडीमध्ये बसून आता गाडी काढू जरा, मग ह्या लोकांना घेऊन जाऊया आपण. मग बाकीचे आता तुम्हाला इकडचे कुठले काय स्पॉट्स असतील ना, ते पण तुम्हाला दाखवतो. कुठले कुठले स्पॉट्स आहेत तिथे वसई विरारला फिरण्यासाठी. चालत भुईगावच्या मठात पोचलं आणि 1:30 वाजला आहे आणि गाडी तिथे मागे पार्क केली आहे. तर आता जाऊया आपण मठात. या साईडला एवढे मोठे मोठे बंगले आहेत ना. रेंगा हे बाबू एक मिनिट उभा का व्हिडिओ घ्यायचा माहिती आहे मला. स्वामींचं घेतलं. तर आता आमचं दर्शन झालं आहे. तर आता ही लोक प्रसाद बघतायत. तर आता आपण प्रसाद वगैरे बघू काय आहे. तर आता दुपारचे 2:30 वाजलेत आणि तर मी छोटं मोठं शूट करतो आहे. तर आता इथे समोर एक दुकान आहे. दुकान म्हणजे सध्या पूजेचं सगळं सामान वगैरे मिळतं ना, तसं प्रकार आहे. तर ते जरा बघायला जायचं आहे. तर आपण तिथे जाऊन जरा फिरूया आपण काय काय आहे. थांब, मी एक राऊंड मारून येतो मग बघूया.
ह्या बंगल्याला एवढं मस्त सजवलंय बघ ना यार. का बंगल्या तिकडचे यार, खूप मस्त आहे. यूट्यूब साईड बनवली की नाही? तीच चालली आहे तेच चालले म्हणून ते शूट करते मग तसं. हा दे. माझा उतर अरे मग चेंज करून ये पटकन 5 मिनिटासाठी. कपडे पडले गरम गरम नाही, दोघं पण आले किती आणले. मग चल. सीडी पण मस्त ना जायला. डिझाईन मस्त केली. आला आला. एक टाक. मस्त आहे. गेस्ट रूम साठी आले तर सगळ्यांसाठी गोधडे वगैरे घालून गेस्ट रूम साठी ठीक आहे ना. आपण इथे पिकनिक करायला येऊया आणि काकाला सेम करायचं. हा हा आपण करू तसं. वन डे कॅम्पिंग साठी यायला पाहिजे ना. घेऊन जा सॅटर्डेला रात्री, सॅटर्डेला यायचं. ड्रेसिंग टेबल ना. ते इथे आपण बीचवरती आलोय आणि गाडी कुठे गेली माझी, ते पार्क केली आहे गाडी आणि आता इकडनं आपण जाऊया. सगळेजण गेलेत पुढे पण मी मागे राहिलो आहे. व्हिडिओच्या नादामध्ये मागे राहतो मी. ठीक आहे चालेल. आता इथे बीचवरती आलो आहे तर बीच दाखवतो. आणि ते बघा तिकडे समोर सगळेजण चालत आहेत आणि काम बीच आहे आणि इथे सगळ्यांची फोटोशूट चालले आहेत. तर आता वाजल्यात 4:45 आणि इथे आम्ही एक बाळूमामाच्या म्हणजे बाळूमामाचं मंदिर आहे तिथे आलो आहे. तर इथे म्हणजे छान आहे मंदिर, गावच्यासारखं आहे. तिथे तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. मीच पडतो आहे हळूहळू, थप्पा दाखवतो. हां बघ इथे हे इथे मंदिर छान असं चिरांचं आहे. बाय, मी व्हिडिओ करतोय साईडला. आता इथं आतमध्ये हा मंदिर आतमध्ये आहे आणि इथून पुढे आलो आहे थोडं प्रसाद घेऊन. तर इथे थोडं बसायला वगैरे आहे आणि इकडचं जे बसायला जो एरिया केला आहे ना तो इतका मस्त आहे. ए मम्मीला लय घाई असते, खाऊन पण देत नाही. मी खाल्लंच नाही आणि बोलते टाक. हा तर मी इकडचं तुम्हाला दाखवतो की कसं आहे. आणि इकडे झोपाळ्यावरती ते झोपाळा आहे सगळी अशी त्याला. लोक इथे बघा इथे झोपाळ्यावरती बसलोय पण इकडचं एवढं मस्त एरिया आहे ना झोपाळ्यावरती बसायला. तर तुमचं काय ओपिनियन आहे?
नाही खूप छान आहे, दर्शन पण आमचं छान झालं बाळूमामाचं. तर थोडं जे काय असेल ते छोटं मोठं शूट केलं आहे म्हणून. बाकी इकडचं एरिया बाकी खेळायला वगैरे छान आहे. तो असं ए दाखव ए हात. तुला हां हां आधी व्हिडिओ पण घेतोय. हा बघ किती मस्त वाटतंय. इथे आम्ही अंडरग्राऊंड गणपतीच्या इथे आलो आहे, पण इथे एवढं मस्त सुंदर आहे ना ठिकाण, तर ते तुम्हाला दाखवतो. आणि खूप छान आहे. पण सगळ्यात आधी मला तर वाटतं आधी गणपतीच्या देवळात पाया पडून येऊया, मग त्यानंतर थोडं शूट करून दाखवतो तुम्हाला संताला. पण एवढं छान आहे ना. तुमचा गाडा आम्ही नंतर राहतो. झालं झालं उठा. चप्पल घाल, चप्पल घाल. मी काढले बोडो. सो गाईज, तर आता मी तर आलो घरी आता. आणि बाकी तिकडचे जे सगळे स्पॉट्स पण झाले, तर तिकडचे स्पॉट्स एवढे छान छान आहेत, तर तुम्ही पण जाऊ शकता आणि तुम्ही पण फिरू शकता. तुम्हाला पण तुमच्या पूर्ण फॅमिलीला किंवा कसंही जाल, खूप छान वाटेल. बघण्यासारखे आहेत सगळे स्पॉट्स. तर हा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो. आवडलं असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.